नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा महत्त्वाची माहिती जी आपल्यापर्यंत आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। स्पेशली महावितरण भरती जेईई आणि अकाउंट असिस्टंट याचा लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, तर मार्क्स डिस्प्ले झालेले आहे ऑफिशियल साईटवर। त्यानंतर महाट्रान्सको एईची जे रिझल्ट आहे त्याची वाट बघतायत विद्यार्थी मित्र, त्याबद्दल थोडंसं अपडेट आहे। त्यानंतर मध्ये जे काही घडामोडी घडल्या किंवा आता जे काही आहे त्यामध्ये काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी मी अशा सांगणार आहे जे आवश्यक आहे तुम्ही ऐकणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे, फार आवश्यक आहे। त्यामुळे माझा रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की महावितरणने जे काही रिझल्ट लावलेला होता त्यामध्ये जेई असेल, एई असेल आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट असेल किंवा बीकॉम बेस ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्यांचा रिझल्ट त्यांनी लावलेला होता, परंतु तो रिझल्ट अर्धवट होता। त्याबद्दल सगळ्यात पहिला आणि सगळ्यात एकमेव व्हिडिओ आपण दिलेला होता। बाकी कुठल्याच चॅनलने, कुठल्याच अकॅडमी, कुठलाच काही व्हिडिओ दिलेला नव्हता। त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की रिझल्ट हा अर्धवट आहे, त्याच्यामध्ये मार्क्स डिस्प्ले झालेले नाही आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट डिस्प्ले झालेली नाही आहे आणि बऱ्याचशा गेटचा सुद्धा घोळ आहे, गेटची कोर्ट केस आहे। त्या सगळ्यावर मी आता थोडंसं प्रकाश टाकणार आहे किंवा त्याबद्दल मला जे काही माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे, ठीक आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता जे काही मार्क्स आहे ते डिस्प्ले केलेले आहे। आपण याआधी 8 दिवसाआधी एक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ। तर त्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की आपण स्वतः म्हणजे मी स्वतः महाडिस्कॉमचे जे ऑफिशियल आहे त्यांच्याशी बोललेलो होतो, हेल्पलाईन नंबर थ्रू किंवा आणखी कॉन्टॅक्ट केला होता। त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की त्यांनी सांगितलेलं होतं की मार्क्स हे पूर्णपणे डिस्प्ले होतील फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये, म्हणजे DV झाल्यानंतर जे काही 31 तुमच्या जानेवारीपर्यंत DV चालणार होते तिन्ही पोस्टचे, ते झाल्यानंतर ते मार्क्स डिस्प्ले करणार होते आणि आश्वासन त्यांनी जे दिलं होतं त्यानुसार त्यांनी मार्क्स डिस्प्ले केलेले आहेत। आणि राहिला आता प्रश्न वेटिंग लिस्टचा, तर वेटिंग लिस्टबद्दल पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे। तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला ते सुद्धा सांगितलेलं होतं की जे DVमध्ये विद्यार्थी रिजेक्ट होतील किंवा जे ॲब्सेंट राहतील त्यानंतर आम्ही एक ॲडिशनल लिस्ट काढू। ॲक्च्युली ती वेटिंग लिस्ट म्हणून आपण त्यांना म्हणू शकत नाही, कारण की वेटिंग लिस्ट ही 50%ची एक बंधनकारक असते, परंतु ते म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की ते आम्ही वेटिंग लिस्ट 100% 50% काढूच, असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला नाही आहे। परंतु त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट असा आहे की जे विद्यार्थी ॲब्सेंट राहतील, जे विद्यार्थी रिजेक्ट होतील किंवा इन फ्युचर काही महाट्रान्सकोचा रिझल्ट आता काही दिवसामध्ये लागेल ते सुद्धा अपडेट मी शेवटी देणार आहे। तर त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी कमी होतील महावितरणचे आणि मग ते वेटिंग लिस्ट, एक तर वेटिंग लिस्ट लावतील किंवा मग त्यांना असं वाटलं की बा पुढचे 10 विद्यार्थी घ्यायचे, 50 घ्यायचे, 40 घ्यायचे किंवा 100 घ्यायचे, तर त्यांना ते मेल पाठवतील, त्यांना ते मेसेज करतील की तुमचं असं असं DV आहे, त्या दिवशी तुम्ही या, किंवा मग एखादा ऑफिशियल साईटवर mahadiscom.in वर ते एखादा ऑफिशियल अनाउन्समेंट करतील, ठीक आहे। परंतु जे विद्यार्थ्यांचा आता फायनल लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही त्यांनी वेटिंगमध्ये थोडासा एक्सपेक्ट करायला काही हरकत नाही, ॲटलिस्ट 50 ते 60 किंवा 70-80 पर्यंत ते विद्यार्थी घेऊ शकतात, कारण की ॲक्च्युली ॲज पर नियमाप्रमाणे, रूलप्रमाणे त्यांनी 150 विद्यार्थी वेटिंगमध्ये घ्यायला पाहिजे एईचे, आणि बाकी मग अकाउंट असिस्टंटचे 250 आहे, जेईचे 25 आहे। परंतु आता ते काय करतात त्यामध्ये थोडंफार किती आकडा घेतात ते आपण सध्या सांगू शकत नाही, परंतु हे नक्की आहे की जे काही पुढे वेटिंग लिस्ट आहे किंवा जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ते कॉलअप करणार आहे DVसाठी। त्यामुळे आपला तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे किंवा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिला असेल त्यावर वरच्यावर दर 2-3 दिवसामध्ये चेक करत राहा की त्यावर काही अपडेट आला आहे की किंवा त्यावर काही आलेलं आहे का, कारण की ऑफिशियलवर ते देतील किंवा नाही देतील याबद्दल कन्फर्मेशन नाही आहे, ठीक आहे। तर आपण एकमेव व्हिडिओ आपण दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण आवर्जून महावितरणला आपण विनंती केली होती, इव्हन CGMला विनंती केली होती आपल्या व्हिडिओ थ्रू की त्यांनी मार्क्स डिस्प्ले करायला पाहिजे आणि वेटिंग लिस्टसुद्धा लावायला पाहिजे आणि गेटचं सुद्धा क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे, ठीक आहे। गेटमध्ये असं झालं आहे मित्रांनो, गेटच्या अगेन्स्टमध्ये कोर्टामध्ये केस असल्यामुळे यांनी रिझल्ट लावायला नको होता, परंतु त्यामध्ये काही घडामोडी आता मधल्या पिरियडमध्ये घडलेल्या आहे आणि माझ्या कानावर 2 दिवसापूर्वी त्या गोष्टी डिटेलमध्ये आलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी तुम्हाला हे स्पेशल तुम्हाला आज व्हिडिओ त्यासाठी मी घेतो आहे की तुम्हाला, फॉर एक्झाम्पल आपण एईच्या रिझल्टबद्दल जर बोललो महावितरणच्या, तर त्यामध्ये 298 माझ्या माहितीप्रमाणे लिस्ट लागलेली आहे आणि साधारण 49 कॅन्डिडेट्स हे गेट थ्रू गेलेले आहेत, बाकी जे आहे ते विदाऊट गेट आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की विदाऊट गेट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय झाला, आपण असं म्हणू शकत नाही। का म्हणू शकत नाही, कारण की हा जास्त मोठा आकडा, साधारण आपण 300 राऊंड फिगर पकडले तर 250चा आकडा हा साधारण विदाऊट गेटचा आहे, म्हणजे जे विद्यार्थी खूप जास्त परिश्रम करून, खूप जास्त मेहनत करून ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांचं गेटसुद्धा नाही आहे क्वालिफाय, ते सुद्धा या लिस्टमध्ये आलेले आहे। गेटचे विद्यार्थी फक्त 49 आहे, ठीक आहे। त्यामुळे हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे काही आता मधल्या पिरियडमध्ये तुमच्या टेलिग्राम थ्रू किंवा काही तुम्हाला माहिती मिळाली असेल की आता या भरतीवर स्टे आला, असं होईल तसं होईल, 26 फेब्रुवारीपर्यंत काहीच होणार नाही वगैरे, तर ॲक्च्युली त्यामध्ये परिस्थिती अशी आहे की जे काही
गेटचे विद्यार्थी आहे किंवा विदाऊट गेटचे विद्यार्थी आहे ज्यांचं गेट झालेलं नाही, त्यांनी कोर्टमध्ये संभाजीनगर हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केली होती कोर्टामध्ये. तर त्यानुसार तशी ऑर्डर निघाली की त्यांनी जे काही पिटिशन केलेलं आहे, त्यांनी जे काही तिथे आरोप केलेले आहेत किंवा जे काही पॉईंट्स तिथे दिलेले आहे त्यांनी म्हणजे त्यांच्या वकिलांनी, तर ते जे महाडिस्कॉमचे जे वकील आहे त्यांनी वेळ घेतलेला होता आणि तो जो वेळ दिला होता कोर्टाने किंवा सुप्रीम जे काही आपले जज असतात त्यांनी वेळ दिलेला आहे 26 फेब्रुवारीपर्यंत एक्सप्लेनेशन द्यायला सांगितलं आहे महाडिस्कॉमच्या ॲडव्होकेटला आणि त्यावर निर्णय हा 26 फेब्रुवारीला होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 99% किंवा 95% त्या दिवशी फायनल रिझल्ट लागून जाईल की गेट कॅन्सल होईल की नाही होईल, हा रिझल्ट त्या दिवशी लागून जाईल. महावितरण प्रयत्न करत आहे की जी लिस्ट आहे त्या लिस्टवरच ठाम राहायचं आणि ती लिस्ट पुढे करायची किंवा त्याच मुलांना जॉईनिंग द्यायचं, हे महावितरणचा साईड आहे. आणि बाकी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असा सुरू आहे की जे विदाऊट गेटचे विद्यार्थी आहे ज्यांचं ॲक्च्युली त्यामध्ये फक्त 49 विद्यार्थी असे आहे की जे गेट थ्रू गेलेले आहे, बाकी 250च्या जवळपास विद्यार्थी असे आहे जे विदाऊट गेटचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना घाबरायचं काहीही कारण नाही आहे. ज्यावेळेस महावितरणचा रिझल्ट लागला किंवा त्याआधीसुद्धा गेटसाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी पिटिशन फाईल केली तेव्हा आपला एकमेव व्हिडिओ होता की मी प्रयत्न केला होता, विनंती केली विद्यार्थ्यांना की यांना सपोर्ट करा, जे काही फायनान्शियल हेल्प असेल ते करा. आपण त्याचं QR कोडसुद्धा आपण आपल्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना विनंती केली होती की तुम्ही असं करा. आणि बाकी कुठल्याही चॅनलने कुठल्याही अकॅडमीने असा प्रकारचा व्हिडिओ घेतलेला नव्हता, आपला एकमेव व्हिडिओ होता. त्यानंतर आता रिझल्ट लागल्यावर सुद्धा यामध्ये काही असे प्रकार झालेले आहेत की आपण असं म्हणू शकत नाही घोळ झालेला आहे, परंतु काही कमतरता आहे किंवा कमी आहे, त्रुटी आहे रिझल्टमध्ये, हे सुद्धा आपणच आपल्या व्हिडिओच्या थ्रू सांगितलेलं होतं. असे बाकी कोणीच काही घेतलेलं नाही आहे. बाकी फक्त काय करतात, एक्झामपर्यंत मुलांना गायडन्स करतात का, तर त्यांचे ॲडमिशन वाढल्या पाहिजे. एक्झाम झाली की मग तुमचा त्याचा काही संबंध राहत नाही आणि मग तुम्हाला ते पुढचे जे एक्झाम असतात, फॉर एक्झाम्पल आता ITIचं एक्झाम आहे, महापरीक्षांचा रिझल्ट जेव्हा येईचा येईल त्यानंतर परत तुमच्या मागे लागतील की बा आता सिलेक्शन झालं, यांचं सिलेक्शन झालं काय ते आपल्या लिस्टमध्ये घ्या, यांचं सिलेक्शन झालं काय यांचे फोटो घ्या. आता सगळा मोर्चा जो आहे तो ITIवर गेलेला आहे, कारण की ITIची एक एक्झाम झालेली आहे महापरीक्षांची, आता महावितरणची आहे. महावितरणचा कधी एक्झाम होऊ शकते, 15 दिवसात, एका महिन्यात कधी एक्झाम होऊ शकते. आणि आता त्यांनी कोर्सेस सुरू केलेले आहे काही अकॅडमीनी की का बा म्हणजे सगळं फोकस कशावर आहे की जिथून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतात त्यावर जास्त फोकस करायचं. आता हे महाडिस्कॉम महावितरण महापारेषणचे जे काही एज एक्झाम झाले त्यांच्यावर कोणाचंच लक्ष नाही की बा आता गेटचं काय होईल किंवा रिझल्टमध्ये काही चेंजेस होतील का किंवा वेटिंग लिस्ट लागायला पाहिजे, हे महत्त्वाचे पॉईंट आहे, पण त्यावर कोणीच काही बोलत नाही. मित्रांनो, यामध्ये आणखी तुम्हाला एक अपडेट थोडंसं देतो की 26 फेब्रुवारी ही डेट आहे कोर्टाने डेट दिली आहे आणि महाडिस्कॉमचे जे ॲडव्होकेट आहे त्यांनी 26 फेब्रुवारीपर्यंत ते सगळं सबमिट करतील आणि त्यावर जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट आहे तो त्या दिवशी येईल. परंतु गेटच्या साईडने रिझल्ट लागेल की विदाऊट गेटच्या साईडने लागेल ते आपण सध्या सांगू शकत नाही. 26 फेब्रुवारी किंवा त्यानंतर आपल्याला सगळं अपडेट मिळूनच जाईल. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महावितरण जे आहे, महावितरणला हे जे विद्यार्थी आहेत ते लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचे आहे. या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 31 मार्चच्या आधी तुम्ही जॉईनिंग व्हाल. तुमचं म्हणजे जे JEEचे आहे, जे AEचे विद्यार्थी आहे, जे आता लिस्टमध्ये आहे किंवा अकाउंट असिस्टंटचे विद्यार्थी आहेत ते सगळे जॉईन होणार आहे 31 मार्चच्या आधी, अशी एक कन्फर्म माहिती आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांनी कोणीही घाबरायचं कारण नाही. इव्हन जे लिस्टमध्ये नाही आहे ते पुढे जर तुमचं जर थोडंसं बॉटममध्ये असेल तर थोडं तुम्ही आता मार्क्ससुद्धा डिस्प्ले झाले आहे, त्यामुळे लक्षात येईल तुमच्या किंवा कट ऑफ किती आणि आपल्याला किती मार्क आहे. थोडाफार जर फरक असेल 1-2 मार्काचा तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकता. पुढच्या काही दिवसामध्ये त्याबद्दलसुद्धा अपडेट आपल्याला मिळणारच आहे. आणि राहिला प्रश्न महाट्रान्सको एईचा, तर महाट्रान्सकोचा एईचा रिझल्ट हा या वीकमध्ये जेणे अपेक्षित आहे किंवा अपेक्षित होते, अजूनही पुढच्या 8 दिवसामध्ये कधीही रिझल्ट येऊ शकतो. कुठल्याही डेटला कुठल्याही दिवशी एईचा रिझल्ट येऊ शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की एकदा एईचा रिझल्ट आला की सगळे तुमच्या मागे लागतील की आमचा विद्यार्थी आहे, आमचा विद्यार्थी आहे, आमचा विद्यार्थी आहे. परंतु विद्यार्थी बरेच आहे, 100 पैकी 95 विद्यार्थी हे चांगले आहे आणि त्यांच्यासाठी मला असं वाटलं की नाही, त्यांच्यासाठी आपण हे अपडेट देणं आवश्यक आहे. मला भरपूर विषय आहे, MPSC आहे, SSC JEE आहे किंवा तुमचं BMC आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे ज्यावर मी अपडेट देऊ शकतो, ज्यावर मी व्हिडिओ घेऊ शकतो. परंतु मला या तिन्ही डिपार्टमेंटची महावितरण, महापरीक्षण, महाजनकृती जास्त माहिती असल्यामुळे आणि मी त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे मी त्यावर जास्त माहिती देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. आपण जेव्हा व्हिडिओ घेणं सुरू केलं तेव्हा हे बाकीचे अकॅडमीवाले कोणीच नव्हते, आपण फक्त माहिती द्यायचो आणि तेव्हा विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे आणि आता त्यांना त्याचा फायदा होतो आहे. परंतु बऱ्याचशा जणांना त्याची जाणीवसुद्धा नसते, लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडाफार कुठेतरी काहीतरी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अलर्ट होतील आणि त्यांनासुद्धा माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणे पुढचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.